या पुढील बातमीकडे। बातमी आहे मुंबईच्या महापौरांसंदर्भात। मवियाच्या ट्रोलरकडून तावडेंची बदनामी केली गेली आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी यानंतर खुलासा सुद्धा केलाय। मनगटी घड्याळ हे कोट्यावधींचा असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला होता आणि हा आरोप त्यांनी फेटाळलाय। तर रितू तावडे यांच्यावर मनगटी घड्याळ हे कोट्यावधी रुपयांचा आहे असा आरोप केला होता। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाला होता। त्यानंतर रितू तावडे यांनी माध्यमांसमोर येऊन हा आरोप फेटाळलेला आहे। हा कोट्यावधींचं हे घड्याळ नाही असं त्यांनी म्हटलंय। मात्र मवियाच्या ट्रोलरकडून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झालाय असाही आरोप केलाय। मी खरं सांगू, मला ते ब्रँड बिंड कळत नाही। माझ्या मुलीने आणि मुलाने दोघांनी मिळून ही दिलेली मला गिफ्ट आहे माझ्या वाढदिवसाला। मायकल कोरचं घड्याळ दिलं आहे। मला वाटतं ते एक 15-16 हजाराचं घड्याळ त्यांनी मला विकत घेऊन दिलं होतं। तर मला तेही माहीत नव्हतं मायकल कोर आणि हे। मला फक्त घड्याळ बघा, आम्ही आहे ना एकदम साधी माणसं आहोत। मी तर स्वतः खूप सिंपल आहे। मला एवढंच माहिती, हातातलं घड्याळ हा टाईम बघण्यासाठी असतो। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, मवियाच्या ट्रोलरकडून हा बदनामीचा प्रयत्न केला गेला होता असा आरोप केला जातोय। रितू तावडे यांच्या मनगटी घड्याळावरून हा आरोप केला जातोय। पाहायला मिळाला। मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांचं जे घड्याळ आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळालं आणि मुंबईच्या महापौरांनी हे 1 कोटीचं घड्याळ हा मनगटामध्ये घातलं असल्याचं देखील म्हटलं जात होतं। मात्र याला सडेतोड उत्तर जे आहे ते मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिलेलं आहे। मला जे घड्याळ मिळालेलं आहे हे माझ्या मुलीने आणि मुलाने गिफ्ट म्हणून दिलेलं आहे आणि ते कदाचित 15 ते 16 हजाराचं असावं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे फक्त बदनामी करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे आणि कटकारस्थान केलं जात आहे अशा प्रकारचं उत्तर देखील त्यांच्याकडून आलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात किंवा ज्यांनी ट्रोल केलेलं आहे किंवा ज्याने हे व्हायरल केलेलं आहे याच्या विरोधात काही ठोस पावलं उचलणार आहेत का किंवा त्यांच्या विरोधात तक्रार मुंबईच्या महापौर करणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, दरम्यान कुणाल, नेमकं कुणी हे बदनाम करण्याचं कारस्थान केलेलं आहे या संदर्भात काही माहिती समोर आलेली आहे का? ते ट्रोलर्स नेमके कोण आहेत या संदर्भात काही माहिती समोर आली आहे? या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती जरी समोर आलेली नसली तरी सुद्धा मुंबईच्या महापौर या संदर्भात काय नेमके ऍक्शन घेत आहेत किंवा पोलिसांकडे त्या तक्रार देत आहेत का आणि या सगळ्या संदर्भात छडा पोलिसांना लावण्यासाठी काही विनंती करतायत का किंवा काही पत्र व्यवहार करतायत का? कारण त्या भाजपच्या आहेत आणि गृहमंत्री भाजपच्या आहेत। त्यामुळे गृहमंत्र्यांची भेट घेऊन किंवा त्यांना काही पत्र व्यवहार करतायत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, मात्र कुणाल, हा संपूर्ण व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे। समाज माध्यमावर नेमका कोणी व्हायरल केलेला आहे या संदर्भात पोलीस शोध घेऊ शकतात? नक्कीच सायबर गुन्हे शाखा जी आहे या संदर्भामध्ये सखोल चौकशी केल्यानंतर ती आयडी कोणती आहे, ज्या आयडी वरून प्रथम हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल केला गेला होता, या सगळ्या संदर्भात ठोस माहिती जी आहे ती मिळवू शकते आणि जो व्हायरल करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकते। ठीक आहे कुणाल, तुम्ही असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत मनोज कुलकर्णी सुद्धा जोडलेले आहेत। मनोजजी, रितू तावडे यांच्या घड्याळा प्रकरणी मोठं राजकारण रंगलेलं आहे। तो एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर रितू तावडे यांना माध्यमांसमोर येऊन शेवटी खुलासा करावा लागलेला आहे। नेमका तो व्हिडिओ व्हायरल कोणी केलेला आहे या संदर्भात काही माहिती समोर आली आहे? मनोज, तुमचा मोबाईल किंवा कॅमेरा म्यूट आहे? बरोबर आहे, आपण त्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे। यामध्ये तो व्हिडिओ नाही आहे तर तो एक फोटो आहे जो रितू तावडे हे महापौर झाल्यानंतर तर मनगटी घड्याळाचा एक फोटो व्हायरल झाला आणि त्यानंतर मवियाच्या ट्रोलरकडून हा बदनामीचा कट आहे असा आरोप सुद्धा केला गेला। त्यानंतर रितू तावडे या स्वतः माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी माध्यमांसमोर या संदर्भात खुलासा केलेला आहे। हे घड्याळ कोट्यावधी रुपयांचं नाही तर 15 ते 16 हजारांचं आहे असं स्वतः रितू तावडे यांनी म्हटलंय। मात्र आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचं लक्ष असेल। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झालाय असा आरोप हा भाजपाकडून करण्यात आलाय। तर मवियाच्या ट्रोलरकडून हा बदनामीचा डाव खेळला गेला असा सुद्धा आरोप हा केला गेलाय। मात्र त्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन
हे घड्याळ कोट्यवधी रुपयांचं नाही तर 16,000 रुपयांचं आहे असं म्हटलंय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेत. मनोजजी, पूर्ण करा. अगदी बरोबर आहे. हा जो फोटो आहे तो समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे, ज्यावेळेस रितू तावडे या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी अनेक जण येत होते. त्यातलेच एक व्यक्ती जेव्हा त्यांचं स्वागत करत होते त्यावेळेस स्वागत करतानाचा जो बुके आहे तो हातामध्ये घेतल्यानंतर हे जे घड्याळ आहे ते समोर आलेलं आहे आणि तेच समाज माध्यमावर जो गजाभाऊ नावाचं एक अकाउंट आहे त्यावरून हा फोटो जो आहे तो व्हायरल करण्यात आला होता. 1 करोड रुपयाचं रोलेक्सचं घड्याळ असल्याचं सांगितलं होतं त्यामध्ये, परंतु आज रितू तावडे यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन हे घड्याळ 1 लाख रुपयाचं किंवा 1 कोटी रुपयाचं नाही आहे तर ते 15,000 रुपयाचं आहे आणि ते माझ्या मुलाने आणि मुलीने वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट दिलेलं आहे. या संदर्भात खुलासा केलेला आहे आणि मी एकदम साधी आहे, सरळ आहे, त्यामुळे ह्या गोष्टीकडे मी लक्ष देत नाहीये तर मी माझं काम करते असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा.